सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनलला. शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करून द्या. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो बघा, बंगाल विभाजन ही घटना बघा 1905 मध्ये झाली. त्याला जी तारीख आहे ती 19 जुलै 1905 आहे. त्या दिवशी जी बंगाल विभाजन झाले याच्यावर जे आयोगाने जेवढे क्वेश्चन विचारले बघा ते सर्व क्वेश्चन आपण या व्हिडिओमध्ये आणलेले आहेत. तर बघा, जे बंगाल विभाजन ती घटना कशामधली ते आधुनिक भारताचा इतिहास. तुम्हाला माहिती आहे आधुनिक भारताचा इतिहास कधी सुरू होतोय 1707 नंतर ज्यावेळी औरंगजेबाचा मृत्यू होतो त्यानंतर जे सुरू होत आहे ते आजच्या तारखेपर्यंत किंवा आपण परिषदेतून ठरलं होतं 1948 पर्यंत आधुनिक भारताचा इतिहास म्हणतो आपण. त्याच्यामधले विविध टप्पे आहेत बघा. त्याच्यामधले एक टप्पा म्हणजे राष्ट्रीय काँग्रेसचे पुन्हा 3 टप्प्यामध्ये विभाजन आहे. त्याच्यामध्ये मवाळ, जहाल आणि गांधीयुग म्हणलं जातं. ज्यावेळी जहाल कालखंड सुरू होतं बघा 1905 ते 1920च्या दरम्यान, त्यावेळी काय होतं, सुरुवातीला एक महत्त्वपूर्ण घटना दिली होती, ती म्हणजे राष्ट्रवादाचा उगम मोठ्या प्रमाणावर व्हायला लागला होता. आणि त्यामुळे काय झालं, जहाल कालखंड जे जहाल नेते होते लाल बाल पाल म्हणलं जातं, तर त्यांचा उदय सुद्धा मोठ्या प्रमाणावर व्हायला लागला होता. आणि त्याच्या आधी एक घटना झाली म्हणजे बंगाल विभाजन. बघा, बंगाल विभाजनने राष्ट्रवादासाठी किंवा राष्ट्रीय चळवळ म्हणतो आपण, ती खूप मोठ्या प्रमाणे काय म्हणतो ना आपण, एक उगम झाल्यासारखं मानलं जातं. कारण एक नवीन कालखंड उगम झाला. पहिले जे मवाळ नेते होते ते शांतते किंवा विनंती अर्जाद्वारे काय होते, ते आपली मागण्या पूर्ण करत होते. पण जे जहाल कालखंड होते हे आपण म्हणतो ना एक आक्रमक प्रकारचे सरकारवर धोरण राबवत होते, जसं की टिळकांचं आक्रमक धोरण होतं त्या टाईपचं. तर बघा, आता ह्या व्हिडिओमध्ये आपण MPSC आयोगाने जेवढे क्वेश्चन विचारले बघा ह्या टॉपिकवर, ते सर्व क्वेश्चन आपण या व्हिडिओमध्ये कंप्लीट करू. तर बघा, बंगाल विभाजन ही घटना कधी घडली, 19 जुलै 1905 झाली आणि 16 ऑक्टोबर काय झाली 1905 याचं काय केलं, विभाजन झालं. पुन्हा एकदा सांगतो, जी घोषणा झाली ती कधी झाली, 19 जुलै 1905 ओके. आणि बंगाल विभाजन कधी झालं, 16 ऑक्टोबर 1905 हे ध्यानात ठेवा. ही जी घटना आहे, या दिवशी ज्यावेळी बंगाल विभाजन झाली बघा, त्यावेळी संपूर्ण देशामध्ये प्रत्येकाने आपल्या ज्या शेजारी असणार किंवा जे बांधव आहेत ते प्रत्येकाच्या हातात राख्या बांधून निषेधाचा केला होता. ओके, ही घटना ध्यानात ठेवा. आता आयोगाने जेवढे क्वेश्चन विचारले बघा तेच पाहू आपण. तर पहिला क्वेश्चन विचारलाय बघा, लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी कशासाठी केली होती. हा क्वेश्चन विचारलाय असिस्टंट पूर्व 2012ला. तर बघा, लॉर्ड कर्झन होता हा, याचा जो कालखंड आहे बघा 1898 ते 1905च्या दरम्यान, हा भारताचा व्हाईसरॉय किंवा गव्हर्नर जनरल सुद्धा म्हणा, कारण बऱ्याचदा प्रश्नामध्ये गव्हर्नर जनरल हा क्वेश्चन विचारला जातो, पण त्याला भारताचा व्हाईसरॉय म्हटलं जातं. ओके, व्हाईसरॉय राजाचा एक आवाज म्हणून त्याचे प्रस्तुत केलं जातं. ओके, तर क्वेश्चनमध्ये काय सांगितलं, लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी कशासाठी केली होती बघा. तर लॉर्ड कर्झन होता बघा, याचा कालखंड 1898 ते 1905 आता सांगितलं तुम्हाला. तर हा लॉर्ड कर्झन आहे बघा, यांनी कामं सुद्धा खूप चांगली केली होती आणि त्याच्यातली एक वाईट काम केलं होतं ते म्हणजे बंगाल विभाजन केलं होतं. तर क्वेश्चन आला की लॉर्ड कर्झनने कोणकोणते चांगले कामं केली होती हे पण माहीत पाहिजे. कोणकोणते केले, त्यांनी पोलीस आयोग निर्माण केला होता 1902ला. त्यानंतर 1902ला विद्यापीठ आयुक्ताला आपण रॅले कमिशन सुद्धा म्हणतो. 1904ला भारतीय पुरातत्व विभागाची स्थापना सुद्धा केली होती. नंतर 1903ला रेल्वे बोर्डची स्थापना केली आणि त्याने 1905ला बघा एक महत्त्वपूर्ण जी वाईट घटना केली तिला बंगाल विभाजन सुद्धा म्हटलं जातं, ती 1911 नंतर काय झाली, कॅन्सल झाली. ओके, तर आता क्वेश्चनकडे येऊ. लॉर्ड कर्झन आहे बघा, बंगालची फाळणी कशासाठी केली होती. ओके, बघा त्याच्या मनात वेगळं होतं, त्याला मनामध्ये एक होती की राष्ट्रवादाचा दडपशाही धोरण राबवायचं आणि जी त्यांची एक ताकद वाढत आली त्याला एक काय करणं, अडथळा निर्माण केले. त्यासाठी भरपूर प्रयत्न केले इंग्रजांनी. एक म्हणजे 1905ला जी बंगाल विभाजन झालं, 1907ला त्यांनी काय केलं, मुस्लिम लीगची डाकायती स्थापना केली. हे दोन घटनेत लक्षात ठेवा. ही एक घटना कुठे झाल्या, कोलकात्याच्या आसपास झाल्यात. आणि कोलकाता त्यावेळी काय होतं, एक राजधानीचं ठिकाण होतं. कारण तुम्हाला माहिती 1911 नंतर 1912ला काय झालं, त्यावेळी 1911ला दिल्ली दरबार भरला होता. 3 वेळा दिल्ली दरबार भरला होता, हे पण माहीत पाहिजे. 1877ला, 1903ला आणि 1911ला. पुन्हा एकदा सांगतो, दिल्ली दरबार 3 वेळा भरला. एक 1877ला ज्यावेळी महात्मा फुलेंनी साक्षी दिली ती. ओके, दुसऱ्यांदा 1903ला आणि तिसऱ्यांदा 1911ला. 1911ला ज्यावेळी बघा जॉर्ज पंचम ओके आणि क्वीन मेरी हे ज्यावेळी भारतात आले होते बघा, त्याच्या आधी बंगालची काय म्हणतो ना फाळणी झाली होती, त्यांनी ती बंगालची फाळणी कॅन्सल केली होती. त्यांनी बघा ज्यावेळी कोलकाता येते बघा, आपण म्हणतो ना एक सेंट्रल हॉलमध्ये एक कार्यक्रम राबवला होता. तिथे त्यांनी एक पत्राद्वारे सांगितलं होतं की जी बंगालची फाळणी बघा ही कॅन्सल केली जाईल. त्यानंतर जी राजधानी आहे बघा कलकत्त्यावरून इकडं केलं जाईल, दिल्लीकडे केलं जाईल. नंतर एक नवीन प्रांत निर्माण सुद्धा केलं जाईल असं सांगितलं होतं बंगालला. ओके, आसाममध्ये सिलट हे जे प्रांत आहेत ते त्याच्यामध्ये एकत्र केले जाईल किंवा आसाम व सिलट हा एकत्र होऊन एक नवीन प्रांत बनवला जाईल असे त्याच्यामध्ये काय म्हणतो ना एक पत्रामध्ये लिहिलेलं होतं. तर अशी कोणी केली होती, तर जॉर्ज पंचम आणि जी क्वीन मेरी होती बघा, यांनी एका पत्राद्वारे तिथे वाचन करायला सांगितलं होतं. हे महत्त्वपूर्ण घटना आहे बघा. तर या क्वेश्चन बघा, लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी कशासाठी केली होती बघा, याचं कारण आहे तिन्ही पण येतात बघा. त्यांचे जे धोरण होतं ते राष्ट्रीय चळवळ दडपणे हे सुद्धा याच्यामध्ये होतं आणि जे भाषिक प्रदेश बिहार ओरिसा वेगळे काढणे हे पण होतं. आणि त्यांनी जे सांगितलं होतं प्रशासन
या प्रशासनाच्या सोयीसाठी त्यांचं काय होतं फक्त दाखवायचं काम होतं. तर हे तिन्ही पण बरोबर आहे. ओके, तुम्हाला त्याची हिस्ट्री पण मी आता तुम्हाला सांगितली. त्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे बघा 1911ला. ओके, 1911मध्ये बंगालची फाळणी रद्द झाल्याची घोषणा कुणी केली किंवा 1911मध्ये बंगालची फाळणी रद्द झाल्याची घोषणा डॅश यांनी केली. तो कुणी जॉर्ज पंचम. मी तुम्हाला सांगितलं की ज्यावेळी दिल्ली दरबार भरला होता त्यावेळी जॉर्ज पंचम आणि क्वीन मेरी हे भारतात आले होते. ओके, कलकत्ता ह्या ठिकाणी. त्यावेळेस कलकत्ता ही राजधानी कुठे आली 1912 नंतर. विचारलं की एप्रिल 1912 नंतर राजधानी कुठं हलवली कलकत्त्यावरून दिल्लीला हरवली. हे लक्षात ठेवा. तर जॉर्ज पंचमने काय केली ती ही घोषणा रद्द केली होती बंगाल फाळणीची. त्यानंतर पुढचा क्वेश्चन पाहू. बंगालची फाळणी कोणत्या गव्हर्नर जनरलने केली. PSI पूर्व 2012 विचारलाय. ही जी घोषणा होती ती कोणी केली होती. लॉर्ड कर्झननी केली होती. ओके, कोणी केली होती ही लॉर्ड कर्झननी केली होती. हा, लॉर्ड कर्झननी इथे आन्सर. ओके, त्यानंतर पुढचा क्वेश्चन पहा. सन 1905च्या बंगाल फाळणीने काय प्राप्त करायचे नव्हते. क्वेश्चन समजून घ्या. इथं काय विचारलं आपल्याला बंगालच्या फाळणीने काय प्राप्त करायचे नव्हते. ओके, 1905ची जी फाळणी झाली त्याच्यामध्ये त्यांना काय करायचं होता म्हणतात ना जे भाषिक प्रदेश आहे जसं की बंगालमधला ओरिसा आहे किंवा हे जे भाग आहे याच्यामध्ये काय करणे फूट डालणे हे त्यांचं काम होतं. ओके, पण हे त्यांना काय प्राप्त करायचं सांगितलं होतं का नाही, फक्त प्रशासनाचं त्यांनी कारण सांगितलं होतं. ओके, त्याच्यामध्ये जे पर्याय पाहिलं बघा बिहार व ओरिसा भागाचे बंगालपासून विलगीकरण करणे हे त्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं. पण ॲक्च्युअली ते तसं झालं नाही. ते त्याच्यातच राहिलं आणि जे पूर्व बंगाल व आसामचा एक नवीन प्रांत आहे बघा हा त्याद्वारे काय झाला निर्माण झाला. ओके, म्हणजे जे आन्सर येईल याचं फक्त दुसरं चेन पहिलं काही येणार नाही कारण प्राप्तच झाले नाही त्याच्यामुळे काय प्राप्त विशेष नाही आहेत त्याच्यामध्ये. ओके, काय आहे नाही याच्यामध्ये येत. ओके, समजून घ्या. काय प्राप्त करायचं नव्हतं विचारलं आपल्याला फक्त नव्हतं प्राप्त करायचं. ओके, समजलं तुम्हाला. तर जे बंगाल फाळणी बघा जवळजवळ 4 ते 5 क्वेश्चन विचारले ते सर्व क्वेश्चन आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेत. एकदा रिव्हिजन म्हणून आपण पुन्हा एकदा पाहू. बंगाल विभाजन आहे बघा ही घटना कधी घडली आहे. त्यापूर्वी तुम्हाला लॉर्ड कर्झनचा कार्यकाळ माहीत पाहिजे. लॉर्ड कर्झनचा कार्यकाळ काय आहे 1898 ते 1905. बंगाल विभाजनाचा प्रस्ताव कोणी मांडला होता हा लॉर्ड कर्झननी डिसेंबर 1903ला मांडला होता. ओके, त्याला मदत इतर लोकांनी सुद्धा केली होती पण त्याला मान्यता कोणी दिली लॉर्ड कर्झननी. त्यानंतर बंगाल विभाजनाची घोषणा झाली बघा 19 जुलै 1905ला झाली. ओके, हे पण माहीत पाहिजे. आणि ॲक्च्युली जी फूट पडली किंवा जे बंगाल विभाजन झालं कधी झालं 16 ऑक्टोबर 1905ला. ओके, आणि कॅन्सल कधी झाले हे पण माहीत पाहिजे. कॅन्सल कधी झालं 12 डिसेंबर 1911ला. हे 3 गोष्टी ध्यानात ठेवल्या पाहिजे बघा. त्यानंतर अजून क्वेश्चनसुद्धा विचारण्याची शक्यता आहे की त्याच्यावर कमेंटसुद्धा कोणी केली होती. बंगाल विभाजनानंतर काय प्रतिक्रिया देशामध्ये झाली हे पण माहीत पाहिजे. ज्यावेळी बंगालचे विभाजन झालं 16 ऑक्टोबर 1905ला बघा त्यावेळी संपूर्ण देशामध्ये सर्व लोकांनी एकमेकाच्या हातात काय केलेलं राख्या बांधून याचा काय केलं होतं निषेध केला होता. नंतर जे टागोर आहे रवींद्रनाथ टागोर यांनी आम्हारा सोनार बांगला आहे बघा हे गीत त्यावेळी लिहिलं होतं. ज्याला काय झालं नंतर बांगलादेशने बघा स्वतःचं राष्ट्रगीत सुद्धा संबोधलं. याला कधी झाली ती घटना 1972ला त्यांनी काय केलं राष्ट्रगीत घेतलं. पण टागोरांनी 1905मध्ये काय केलं ही जे आम्हारा सोनार बांगला आहे हे गीत त्यावेळी लिहिलं होतं. ओके, आता 1911मध्ये जी बंगालची फाळणी झाली बघा तर ही रद्द झाली. तर त्याच्यावर काय काय बदल करण्यात आले बघा. भाषा आधारावर फक्त बंगाल ओडिसा हे नवीन प्रांत केले आणि आसामला एक नवीन प्रांत म्हणून धरलेला. आसाममध्ये सिलहट हा प्रांत सामील करून केला एक नवीन प्रांत निर्माण केला. हे महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. त्यानंतर बंगाली विभाजन कोणी केलं हे पण माहिती आहे लॉर्ड कर्झननी. नंतर जे दिल्ली दरबार भरला होता किती वेळा भरला 1877ला एक 1903ला एक आणि 1911ला हे पण माहिती आहे. 1911मध्ये ज्यावेळी कोण आलं हे पण माहिती आहे. जॉर्ज पंचम आणि क्वीन मेरी हे भारतामध्ये आले होते. ओके, तर अशा आणि जे महाराणी बघा त्यावेळी कोणती पदवी दिली होती हे पण माहीत पाहिजे. केसरी हिंदीला पदवी दिली होती. तर अशा प्रकारची छोटीशी माहिती बघा मित्रांनो. जे आयोगाने या टॉपिकवर जेवढे क्वेश्चन विचारले होते ते सर्व क्वेश्चन आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेत. आणि जे पुन्हा भविष्यामध्ये क्वेश्चन विचारतील बघा ते सर्व पॉईंटसुद्धा तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगितलेत. ओके, तर आजचं जे व्हिडिओचं लेक्चर होतं बघा मित्रांनो तर हे लेक्चर कसं वाटलं तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या चॅनल जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. कारण आपण काय केलं जी हिस्ट्री बघा हिस्ट्रीची आपण सिरीज चालू केली आहे. आता एक 2 टॉपिक घेऊ आपण. त्याच्यावर जेवढे आयोगाने क्वेश्चन विचारले बघा ते सर्व क्वेश्चन आपण या ठिकाणी एकाच प्लॅटफॉर्मवर आणू आणि भविष्यात कोणकोणते क्वेश्चन विचारण्याची शक्यता आहे ते सुद्धा क्वेश्चन आपण या टॉपिकमध्ये ॲड करत जाऊ जेणेकरून तुम्हाला त्या टॉपिकवर येणारे क्वेश्चन सगळं समजून जातील. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू मित्रांनो. जय हिंद.